नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक डॉक्टर आनंद शिंदे, लक्ष्मीबाई भाऊराव पाटील महिला महाविद्यालय सोलापूर. विद्यार्थी मित्रांनो, माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपणा सर्वांचे सहर्ष स्वागत करतो. विद्यार्थ्यांनो, आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण दिग्दर्शन पद्धती या अध्यापन पद्धतीचा अभ्यास करणार आहोत. विद्यार्थ्यांनो, पाठीमागील व्हिडिओच्या माध्यमातून आपण व्याख्यान पद्धती नेमकी कशा प्रकारे वापरली जाते, तिचा काय उपयोग आहे किंवा तिचे काय गुण किंवा दोष आहेत याविषयीची माहिती आपण पाठीमागील 2 व्हिडिओंच्या माध्यमातून पाहिलेली आहे. आणि त्यानंतर आता आपल्याला दुसऱ्या अध्यापन पद्धतीचा आढावा घ्यायचा आहे आणि ती दुसरी अध्यापन पद्धती आहे ती म्हणजे दिग्दर्शन पद्धती किंवा त्यालाच दुसरं इंग्रजीमध्ये डेमॉन्स्ट्रेशन मेथड असं म्हटलं जातं. साधारणपणे ही दिग्दर्शन पद्धती जी आहे, ही दिग्दर्शन पद्धती विज्ञानासारखा जो विषय आहे त्या विज्ञान विषयामध्ये प्रामुख्याने वापरली जाते. परंतु ती केवळ विज्ञानच विषयामध्ये वापरली जाते असा त्याचा अर्थ नाही. मात्र प्रामुख्याने जास्तीत जास्त उपयोग जो आहे तो उपयोग आपल्याला विज्ञान या विषयामध्ये त्याचा केला जातो. मात्र मग मराठीसारखा विषय असेल, हिंदी असेल, इंग्रजी असेल किंवा इतिहास भूगोल असेल, गणित असेल, यासारख्या विषयांमध्ये देखील ही पद्धती वापरली जाते. परंतु त्या ठिकाणी तिच्या काही मर्यादा आहेत की आपल्याला एखादं चित्र दाखवायचं असेल किंवा एखादं मॉडेल दाखवायचं असेल, प्रतिकृती दाखवायची असेल किंवा एखादा तक्ता दाखवायचा असेल, नकाशा दाखवायचा असेल, पृथ्वीगोल दाखवायचा असेल, अशा वेळेससुद्धा आपण ह्या दिग्दर्शन पद्धतीचाच उपयोग त्या ठिकाणी करत असतो. मात्र विज्ञानामध्ये जेव्हा आपण प्रामुख्यानं प्रयोग विद्यार्थ्यांना दाखवत असतो त्यावेळेस ह्या दिग्दर्शन पद्धतीचा जास्तीत जास्त उपयोग केला जातो. म्हणून विज्ञान विषयामध्ये याचा सर्वात जास्त वापर जो आहे तो वापर केला जातो. तर ही दिग्दर्शन पद्धती नेमकी काय आहे आणि तिचा वापर कसा करायचा हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आता बघूया. तर सर्वात पहिल्यांदा आपण या दिग्दर्शन पद्धतीचा नेमका अर्थ काय आहे तो अर्थ अगोदर बघूया आणि मग नंतर तिचं स्वरूप कसं आहे किंवा तिचा वापर कसा करायचा ह्या विषयाकडे आपण जाऊया. तर दिग्दर्शन पद्धतीचा अर्थ बघत असताना दिग्दर्शन हा जो शब्द आहे, दिग्दर्शन हा जो शब्द आहे या शब्दाचा शब्दशः अर्थ जर आपण बघितला तर दिग्दर्शन म्हणजे दाखविणे. दिग्दर्शन या शब्दाचा अर्थ आहे दाखविणे. म्हणजे एखादी वस्तू असेल, एखादं चित्र असेल, एखादा तक्ता असेल, एखादा नकाशा असेल, एखादं पृथ्वीगोल असेल, एखादी प्रतिकृती असेल, हे विद्यार्थ्यांना दाखविणे म्हणजे दिग्दर्शन होय असा त्याचा शब्दशः अर्थ आहे. दिग्दर्शन म्हणजे दाखवणे. मग कुठलीही वस्तू असेल, मॉडेल असेल किंवा चित्र असेल, तक्ता असेल, काहीही असेल ते प्रत्यक्ष विद्यार्थ्यांना दाखवणे म्हणजे दिग्दर्शन होय असा त्याचा अर्थ त्या ठिकाणी घेतला जातो किंवा सांगितला जातो. आणि मग दिग्दर्शन पद्धती म्हणजे नेमकं काय तर त्याचा अर्थ बघा की शिक्षक स्वतः कृती किंवा प्रयोग करून दाखवितात. शिक्षक जेव्हा स्वतः एखादी कृती असेल किंवा एखादा प्रयोग असेल तो प्रयोग करून दाखवतात आणि या कृतीमधून किंवा प्रयोगातून एखाद्या घटकाचे जेव्हा अध्यापन करतात तेव्हा त्याला दिग्दर्शन असं म्हटलं जातं. म्हणजे वर्गामध्ये गेल्यानंतर शिक्षक स्वतः एखादी कृती करतात. म्हणजेच काय की जसं मगाशी मी म्हटलं की एखादा चित्र दाखवतात, एखादा तक्ता दाखवतात, नकाशा दाखवतात, पृथ्वीगोल दाखवतात, आकृती दाखवतात. म्हणजे काहीतरी कृती त्या ठिकाणी शिक्षक करून दाखवतात. किंवा विज्ञानासारखा विषय असेल तर एखादा प्रयोग शिक्षक वर्गामध्ये करून दाखवतात आणि त्या कृतीमधून किंवा प्रयोगामधून एखाद्या घटकाचं किंवा एखाद्या विषयाचं अध्यापन जेव्हा केलं जातं तेव्हा त्या पद्धतीला दिग्दर्शन पद्धती असं म्हटलं जातं. म्हणजे दिग्दर्शन म्हणजे दाखवणे आणि मग कुठलीही वस्तू असेल, वस्तू असेल किंवा चित्र असेल, तक्ता असेल, आकृती असेल, नकाशा असेल, हे दाखवणे म्हणजे दिग्दर्शन होय. आणि विज्ञानासारख्या विषयामध्ये जेव्हा आपण त्याचा विचार करतो तेव्हा शिक्षक स्वतः प्रयोग करून जेव्हा वर्गामध्ये दाखवतात आणि त्या माध्यमातून एखाद्या विषयाचं, एखाद्या घटकाचं अध्यापन जेव्हा करतात तेव्हा त्याला दिग्दर्शन पद्धती असं म्हटलं जातं. म्हणजे साधा सोपा अर्थ या ठिकाणी या दिग्दर्शन किंवा डेमॉन्स्ट्रेशन या शब्दाचा आहे. त्यानंतर मग ह्या दिग्दर्शन पद्धतीचं स्वरूप नेमकं काय आहे ते स्वरूप आपण आता बघूया. तर दिग्दर्शन पद्धतीचं स्वरूप बघत असताना
आपल्याला या ठिकाणी सांगता येईल की दिग्दर्शन पद्धती नेमकी कशी आहे किंवा त्याचं स्वरूप कसं आहे. तर बघा, दिग्दर्शनामध्ये शिक्षक मॉडेल दाखवून किंवा मॉडेल म्हणजे प्रतिकृती, एखादी प्रतिकृती असेल, एखाद्या वस्तूची मॉडेल असेल किंवा प्रतिकृती असेल, प्रतिकृती दाखवून प्रयोग करून किंवा वस्तू दर्शनातून घटकाचे अध्यापन करतात. म्हणजे एखादी वस्तू असेल की जी प्रत्यक्ष वस्तू आपल्याला वर्गामध्ये दाखवणं शक्य नाही, तेव्हा त्या वस्तूचं मॉडेल आपण दाखवत असतो किंवा प्रतिकृती आपण तिथं दाखवत असतो. त्या मॉडेलमधून किंवा प्रतिकृतीमधून त्याचबरोबर एखादा प्रयोग असेल, त्या प्रयोगाच्या माध्यमातून किंवा एखादी वस्तू असेल, त्या वस्तूच्या माध्यमातून जेव्हा एखाद्या घटकाचं अध्यापन करतात, म्हणजे मॉडेल दाखवून, प्रयोग करून किंवा वस्तू दाखवून, दिग्दर्शन करून जेव्हा एखाद्या घटकाचं अध्यापन शिक्षक करत असतात, तेव्हा आपण त्याला म्हणतो दिग्दर्शन पद्धती. म्हणजे दिग्दर्शनामध्ये शिक्षक काय करत असतात, तर मॉडेल दाखवत असतात, प्रयोग दाखवत असतात किंवा वस्तू दर्शनामधून एखाद्या घटकाचं अध्यापन करत असतात. मग विद्यार्थ्यांचं काय रोल आहे, विद्यार्थ्यांची नेमकी भूमिका काय आहे बघा या पद्धतीमध्ये. तर विद्यार्थी निरीक्षणे नोंदवितात आणि निष्कर्ष काढतात. म्हणजे समोर ज्या बाबीचं दिग्दर्शन चालू आहे किंवा शिक्षक ज्या गोष्टी विद्यार्थ्यांना दाखवत आहेत किंवा प्रयोग करून दाखवत असतील, तर त्या प्रयोगाचं निरीक्षण करणे किंवा चित्र दाखवत असेल, आकृती दाखवत असतील किंवा वस्तू दाखवत असतील, प्रतिकृती दाखवत असतील, तर त्याचं काय आहे, त्याचं निरीक्षण करणे आणि त्या निरीक्षणावरून आपल्याला जे काही समजलं असेल त्याची नोंद करणे, वहीमध्ये नोंद करणे. म्हणजे विद्यार्थ्याची भूमिका काय आहे की निरीक्षण करणे आणि त्या निरीक्षणाची नोंद घेणे आणि ज्या काही नोंदी आपण घेतलेल्या असतात त्यावरून त्या प्रयोगाच्या संदर्भामध्ये निष्कर्ष काढणे, हे काम कोणाचं आहे, तर विद्यार्थ्याचं आहे. म्हणजे विद्यार्थ्याची भूमिका काय आहे, तर निरीक्षण नोंदवणं आणि निष्कर्ष काढणं आणि त्याचबरोबर प्रयोगाची कृती किंवा अनुमान वहीमध्ये लिहून घेतात. जे निरीक्षण नोंदवतात, निष्कर्ष काढतात आणि त्याचबरोबर अजून काय विद्यार्थ्याची भूमिका, तर त्या प्रयोगाची कृती जी आहे किंवा अनुमान जे आहे ते अनुमान वहीमध्ये लिहून घेण्याचं काम विद्यार्थी करत असतात. म्हणजे शिक्षकाचं काम काय, दाखवण्याचं आहे. कृती असेल, प्रयोग असेल, वस्तू असेल, ते दाखवण्याचं काम आहे. आणि विद्यार्थ्याचं काम काय आहे, तर त्याचं निरीक्षण करणं, त्याच्या नोंदी घेणं, त्याचे अनुमान निष्कर्ष काढणं आणि ते वहीमध्ये लिहून घेणं. अशा पद्धतीनं ही दिग्दर्शन पद्धती जी आहे ही पद्धती वर्गामध्ये वापरली जाते. त्यानंतर दिग्दर्शन ही एक शिक्षक प्रधान अध्यापन पद्धती आहे. म्हणजे दिग्दर्शन काय आहे, तर शिक्षक प्रधान अध्यापन पद्धती आहे. म्हणजे जसं आपण सुरुवातीला व्याख्यान पद्धती पाहत असताना मी सुरुवातीला सांगितलं होतं की 2 प्रकारच्या अध्यापन पद्धती किंवा 3 प्रकारच्या अध्यापन पद्धती साधारणपणे वर्गामध्ये वापरल्या जात असतात. एक असते शिक्षक प्रधान अध्यापन पद्धती, दुसरी असते विद्यार्थी प्रधान अध्यापन पद्धती आणि तिसरी असते आंतरक्रियात्मक अध्यापन पद्धती. म्हणजे मग ही जी दिग्दर्शन पद्धती आहे ही पद्धती कुठली आहे, तर शिक्षक प्रधान आहे. म्हणजे शिक्षक केंद्रित आहे. या अध्यापन पद्धतीवर पूर्णपणे शिक्षकाचं नियंत्रण असतं. म्हणजे वर्गामध्ये जेव्हा एखादा चित्र असेल, तक्ता असेल, नकाशा असेल, वस्तू असेल, प्रतिकृती असेल, हे जेव्हा शिक्षक दाखवत असतात किंवा एखादा प्रयोग वर्गामध्ये जेव्हा करून शिक्षक दाखवत असतात, तेव्हा त्याचं संपूर्ण नियंत्रण कोणाच्या हातामध्ये असतं, तर शिक्षकाच्या हातामध्ये असतं. आणि त्या सगळ्या गोष्टी शिक्षक स्वतःच करत असतो आणि त्यामुळं शिक्षक प्रधान अध्यापन पद्धती आहे. म्हणून म्हणलंय की दिग्दर्शन ही एक शिक्षक प्रधान अध्यापन पद्धती आहे. परंतु या पद्धतीमध्ये विद्यार्थ्यांना पाठात सहभागी करून घेतले जाते. म्हणजे जरीही शिक्षक प्रधान अध्यापन पद्धती असली तरीसुद्धा याच्यामध्ये विद्यार्थ्यांना सहभागी करून घेण्याचं काम शिक्षकाकडून केलं जातं. म्हणजे व्याख्यान पद्धतीसुद्धा आपण बघितली की व्याख्यान पद्धतीसुद्धा शिक्षक प्रधान अध्यापन पद्धती आहे की ज्या ठिकाणी विद्यार्थ्यांना जास्त संधी नसते किंवा विद्यार्थी पाठामध्ये सहभाग घेऊ शकत नाहीत. मात्र या ठिकाणी या दिग्दर्शन पद्धतीमध्ये विद्यार्थ्यांना पाठात सहभागी करून घेण्याचं काम शिक्षकाकडून केलं जातं. म्हणजे जेव्हा शिक्षक वर्गामध्ये एखादा विज्ञानाचा प्रयोग करून दाखवत असतो तेव्हा जे काही साहित्य त्यानं आणलेलं असेल ते साहित्य विद्यार्थ्यांना दाखवण्याचं काम तो शिक्षक करत असतो. प्रश्न विचारत असतो किंवा ते साहित्य मांडण्यासाठी विद्यार्थ्यांची मदत त्या ठिकाणी घेत असतो किंवा एखादा चित्र असेल, नकाशा असेल, पृथ्वीगोल असेल, याचं दिग्दर्शन जेव्हा केलं जातं तेव्हा त्याच्यावर आधारित काही प्रश्न तो शिक्षक विद्यार्थ्यांना विचारत असतो किंवा विद्यार्थ्यांना समोर
बोलवून त्या चित्रामध्ये नेमकं काय दिसतंय त्याचं निरीक्षण नोंदवायला सांगतो, किंवा त्याचं चित्रामध्ये काय दिसतं हे सांगायला सांगितलं जातं, किंवा नकाशा पृथ्वीगोल असेल तर त्याच्यावर एखादं ठिकाण शोधायला लावलं जातं, ते ठिकाण दर्शवायला लावलं जातं. म्हणजे ही जरी शिक्षक प्रधान अध्यापन पद्धती असली तरी देखील दिग्दर्शनामध्ये विद्यार्थ्यांना आपल्याला पाठामध्ये सहभागी करून घेता येतं. व्याख्यानासारखं नाही, व्याख्यान ही सुद्धा शिक्षक प्रधान अध्यापन पद्धती आहे, मात्र त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना फार संधी नसते. पण दिग्दर्शन पद्धतीमध्ये मात्र या ठिकाणी विद्यार्थ्यांना जी संधी आपल्याला देता येऊ शकते. म्हणजे जरी शिक्षक प्रधान अध्यापन पद्धती असली तरीसुद्धा विद्यार्थ्यांना पाठामध्ये आपल्याला सहभागी करून घेतलं जाऊ शकतं. त्यानंतर मग आता ही पद्धती जी आहे, दिग्दर्शन पद्धती जी आहे, ही पद्धती नेमकी कधी वापरली जाते बघा, तर त्यात पहिली गोष्ट आहे बघा की जेव्हा प्रयोगाची साधने अपुरी असतात. म्हणजे एखाद्या शाळेमध्ये जेव्हा एखादा प्रयोग आपल्याला विद्यार्थ्यांना करून दाखवायचा आहे, मात्र वर्गामध्ये समजा 50 ते 60 विद्यार्थी असतील तर तेवढी उपकरणं आपल्याकडं प्रयोगशाळेमध्ये शिल्लक नाहीत, थोडी मर्यादित प्रमाणामध्ये आहेत. 5-10 ती उपकरणं आहेत आणि 5-10 उपकरणं असतील तर 50-60 विद्यार्थ्यांना आपण ती देऊ शकत नाही. आणि मग अशा वेळेस जर साधनं अपुरी असतील तर विद्यार्थ्यांना प्रयोगशाळेमध्ये घेऊन जाण्याच्या ऐवजी ते प्रयोगाचं साहित्य वर्गामध्ये आणून त्या प्रयोगाचं दिग्दर्शन शिक्षक वर्गामध्ये करत असतात. म्हणजे ही एक गोष्ट झाली. आणि त्यानंतर किंवा ही प्रयोगाची साधनं जर महाग असतील तर केवळ एका प्रयोग संचाच्या साहाय्यानेच वर्गातील सर्व मुलांना शिकवले जाते. म्हणजे पहिली गोष्ट काय की साधनं अपुरी असतील तर या ठिकाणी आपल्याला त्या प्रयोगाचं दिग्दर्शन करावं लागतं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ती साधनं किंवा उपकरणं जर महाग असतील तरीसुद्धा आपल्याला ती विद्यार्थ्यांना हाताळायला देता येऊ शकत नाहीत. कारण उपकरणं एकतर महाग असतात आणि लवकर ती बाजारामध्ये उपलब्ध होत नाहीत, मोठमोठ्या सिटींमधून ती आपल्याला मागवावी लागतात. आणि अशा वेळेस जर ही महागडी उपकरणं किंवा प्रयोगाची साधनं जर आपण विद्यार्थ्यांच्या हातामध्ये दिली आणि विद्यार्थी प्रयोग करत असताना त्यांच्याकडून कदाचित चूक घडू शकते आणि ते उपकरण तुटू शकतं, फुटू शकतं आणि अतिशय महाग असल्यामुळं ती उपकरणं परत शाळेला थोडंसं घेणं ते सोयीस्कर नसतं. आणि अशा वेळेस मग त्याच्यावर एक पर्याय शोधला जातो, तो म्हणजे ही उपकरणं शिक्षकांनी स्वतःच वर्गामध्ये घेऊन जावेत आणि तो प्रयोग विद्यार्थ्यांना करून दाखवावा. म्हणजे ज्या ठिकाणी ज्या शाळेमध्ये प्रयोगाची साधनं अपुरी असतील किंवा ती उपकरणं साधने महाग असतील अशा वेळेस केवळ एका प्रयोग संचाच्या माध्यमातून तो शिक्षक वर्गातील सर्व मुलांना तो प्रयोग करून दाखवतो आणि त्या घटकाचं अध्यापन करत असतो. आणि अजून एक गोष्ट आहे की ज्या ठिकाणी बघा काही प्रयोग हे धोकादायक असतात. म्हणजे काही प्रयोग जे असतात ते प्रयोग काय असतात, धोकादायक असतात. की मग असे धोकादायक प्रयोग जर आपण विद्यार्थ्यांना स्वतंत्रपणे करायला जर दिले तर कदाचित त्यामुळं त्या विद्यार्थ्यांना इजा पोहोचण्याची शक्यता असते. म्हणजे विद्यार्थ्यांकडून जर काही चूक झाली आणि ते साहित्य किंवा ते जे काही लिक्विड असतं ते लिक्विड त्यांच्या अंगावर वगैरे सांडलं तर कदाचित त्यामुळं विद्यार्थ्यांना इजा होण्याची शक्यता असते, जखमी होण्याची शक्यता असते. आणि त्यामुळं काय होतं की असे जे काही धोकादायक प्रयोग असतात ते धोकादायक प्रयोग विद्यार्थ्यांना स्वतः करायला देण्याच्या ऐवजी शिक्षक स्वतःच अशा प्रकारचे प्रयोग विद्यार्थ्यांना करून दाखवतात किंवा त्याचं दिग्दर्शन करून दाखवतात आणि त्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शिकवत असतात. कारण असे जे धोक्याचे प्रयोग असतात ते शिक्षकांना स्वतःच प्रयोग करून दाखवणं सुरक्षित असतं. कारण विद्यार्थ्यांना करायला दिले आणि विद्यार्थ्यांकडून जर काही चुका घडल्या तर त्याचे फार गंभीर परिणाम विद्यार्थ्यांना आणि शाळेला पण सोसावे लागू शकतात. आणि त्यामुळं अशा प्रकारचे धोकादायक प्रयोग जे आहेत हे धोकादायक प्रयोग विद्यार्थ्यांना दाखवण्यासाठी या दिग्दर्शन पद्धतीचाच वापर शाळेमध्ये प्रामुख्यानं केला जातो. म्हणजे अशा पद्धतीनं ही दिग्दर्शन पद्धती जी आहे ही दिग्दर्शन पद्धतीचं स्वरूप जे आहे हे स्वरूप आपल्याला या ठिकाणी सांगता येऊ शकेल. त्यानंतर मग ही जी दिग्दर्शन पद्धती आहे ही अतिशय उपयुक्त अशा प्रकारची पद्धती आहे आणि त्याचबरोबर शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या मदतीनं पार पाडावयाची ही अध्यापन पद्धती आहे. जरी ही शिक्षक प्रधान अध्यापन पद्धती असली तरी देखील मगाशी जसं आपण बघितलं की विद्यार्थ्यांच्या मदतीनंच आपल्याला ही पार पाडावी लागते. कारण विद्यार्थ्यांचा सहभाग घेतल्याशिवाय आपल्याला ही दिग्दर्शन पद्धती वापरता येऊ शकत नाही. म्हणजे ही अतिशय उपयुक्त अशा प्रकारची आणि विद्यार्थ्यांच्या मदतीनं
पार पाडावयाची अशा प्रकारची ही अध्यापन पद्धती आहे. त्यानंतर मग पुढचा पॉईंट आहे बघा, दिग्दर्शन पद्धती प्रभावी होण्यासाठी उपाययोजना. म्हणजे ही दिग्दर्शन पद्धती जर आपल्याला वर्गामध्ये प्रभावी करायची असेल, चांगल्या पद्धतीनं दिग्दर्शन वर्गामध्ये व्हावं असं आपल्याला वाटत असेल किंवा शिक्षकाला वाटत असेल, तर त्यांनी काही उपाययोजना ह्या त्यासाठी करणं गरजेचं आहे. म्हणजे वर्गामध्ये गेल्यानंतर शिक्षकाची फसगत होण्याची शक्यता होऊ नये किंवा विद्यार्थ्यांना देखील चुकीचा संदेश त्याच्यामधून जाऊ नये, म्हणून दिग्दर्शन पद्धती वापरत असताना किंवा ती प्रभावी करण्यासाठी काही उपाय आपल्याला त्यावर करणं गरजेचं आहे. मग आता हे उपाययोजना कोणकोणत्या आहेत बघा. तर पहिला त्यातला उपाय आहे की जो प्रयोग शिक्षक वर्गात करून दाखवणार आहेत त्याची कृती शिक्षकांनी प्रथम करून पाहावी. म्हणजे बघा की जो प्रयोग आपल्याला वर्गामध्ये करून दाखवायचा आहे त्या प्रयोगाची कृती काय केली पाहिजे, शिक्षकांनी स्वतःच अगोदर करून बघायला पाहिजे. म्हणजे एखादा प्रयोग आहे की ज्या प्रयोगाची कृती मला उद्या वर्गामध्ये विद्यार्थ्यांना दाखवायची आहे किंवा त्या प्रयोगाचं दिग्दर्शन मला वर्गामध्ये उद्या करायचं आहे, परंतु मग मी डायरेक्ट सगळी उपकरणं उद्या शाळेत गेल्यानंतर ती 11 वाजता उपकरणं घेतली आणि डायरेक्ट वर्गामध्ये घेऊन गेलो आणि दिग्दर्शन करायला लागलो, तर अशा वेळेस तो प्रयोग यशस्वी होतोय किंवा नाही हे आपण तपासलेलं नसतं. म्हणजे त्या प्रयोगामधून जो काही निष्कर्ष आपल्याला काढायचा आहे, जे काही अनुमान आपल्याला बघायचं आहे, ते अनुमान आपण तपासलेच नाही किंवा तो प्रयोग अगोदर न करून बघितल्यामुळं कदाचित ऐन वेळेस आपल्याला त्या ठिकाणी त्या प्रयोगामध्ये अयशस्वीता येण्याची शक्यता असते आणि मग मुलांच्या समोर आपली चेष्टा होऊ नये असं जर आपल्याला वाटत असेल, तर जो प्रयोग आपण वर्गात करून दाखवणार आहे त्याची कृती अगोदर आदल्या दिवशी शिक्षकांनी स्वतः करून बघणं त्या ठिकाणी गरजेचे आहे. आणि त्यामुळं काय होईल की तो प्रयोग यशस्वी होतोय किंवा नाही हे आपल्याला कळेल आणि विद्यार्थ्यांना देखील चांगल्या प्रयोगाचं दिग्दर्शन आपल्याला दाखवता येईल. अयशस्वी प्रयोग विद्यार्थ्यांना जर आपण दाखवला तर शैक्षणिकदृष्ट्या ते हितकारक नसतं आणि आपली शिक्षकाची सुद्धा फसगत होते किंवा शिक्षकाला देखील मग त्या ठिकाणी अपमान सहन करावा लागतो आणि विद्यार्थ्यांच्या समोर चेष्टेचा विषय आपण बनून राहण्याची शक्यता असते. त्यामुळं पहिला उपाय काय केला पाहिजे की जो प्रयोग मला उद्या वर्गामध्ये करून दाखवायचा आहे किंवा ज्या प्रयोगाचं मला उद्या वर्गात दिग्दर्शन करायचं आहे त्या प्रयोगाची कृती अगोदरच आदल्या दिवशी शिक्षकानं प्रथम करून बघावी. म्हणजे तो प्रयोग यशस्वी होतोय किंवा नाही हे आपल्याला कळू शकतं किंवा त्या प्रयोगाची साधनं सर्व प्रयोगशाळेत उपलब्ध आहेत किंवा नाही हे सुद्धा आपल्याला कळू शकतं आणि तो प्रयोग यशस्वी मग आपल्याला दुसऱ्या दिवशी वर्गात करता येऊ शकतो. त्यानंतर दुसरा उपाय आहे बघा की दिग्दर्शन जे आहे हे सर्व विद्यार्थ्यांना दिसेल अशा प्रकारची बैठक व्यवस्था केली पाहिजे. म्हणजे वर्गामध्ये आपण एकाच प्रयोगसंचाच्या माध्यमातून जेव्हा प्रयोग शिक्षक करून दाखवतात तेव्हा आता सगळ्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी साधनं आपण हाताळायला देत नसतो आणि एकच प्रयोगाचा संच आपण वर्गात नेलेला आहे आणि त्या एकाच प्रयोग संचाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना आपण तो प्रयोग दाखवतोय. अशा वेळेस आता विद्यार्थ्यांची बैठक व्यवस्था फार महत्त्वाची आहे. कारण या ठिकाणी तुम्ही प्रयोग करून दाखवत असताना विद्यार्थी सगळे समपातळीवर बसलेले आहेत किंवा एका पाठोपाठ एक बेंच वर्गामध्ये टाकलेले असतात आणि अशा वेळेस जर तुम्ही योग्य बैठक व्यवस्था केली नाही तर मग काय होऊ शकतं की पाठीमागील विद्यार्थ्यांना तो प्रयोग दिसत नाही आणि मग ते विद्यार्थी उभारून बघण्याचा प्रयत्न करतात किंवा बेंचवर उभारून बघण्याचा प्रयत्न करतात आणि अशा वेळेस मग तिथं वर्गात गोंधळ निर्माण होण्याची शक्यता असते किंवा सर्व विद्यार्थ्यांना त्या प्रयोगाचं दिग्दर्शन दिसू शकत नाही. मग अशा वेळेस काय करणं गरजेचं आहे की त्यासाठी एकतर ज्या प्रयोगाचं दिग्दर्शन आपण करणार आहे त्यासाठी एक मोठा टेबल त्या ठिकाणी जर तुम्ही आणला आणि त्या टेबलावर ते सगळं साहित्य मांडून जर प्रयोग केला तर मग विद्यार्थ्यांना सगळ्यांना तो प्रयोग दिसू शकेल. अन्यथा मग दुसरा एक उपाय आहे की वर्गामधील विद्यार्थ्यांची बैठक व्यवस्था जी आहे ती बैठक व्यवस्था अर्धगोलाकार पद्धतीनं केली पाहिजे. म्हणजे अर्धगोलाकार पद्धतीनं जर ती बैठक व्यवस्था केली तर मग सगळेच विद्यार्थी काय होतील, पुढं येतील आणि पुढं आल्यानंतर त्या सर्व विद्यार्थ्यांना तो प्रयोग जो आहे तो प्रयोग काय होईल, दिसू शकेल. म्हणून हा एक उपाय जो आहे तो उपाय या ठिकाणी करणं गरजेचं आहे.
त्यानंतर पुढचा उपाय आहे बघा की दिग्दर्शनामध्ये दाखवली जाणारी उपकरणं असतील, प्रतिकृती असेल, चित्रे असतील किंवा आकृत्या असतील, त्या काय असल्या पाहिजेत? मोठ्या असल्या पाहिजेत. म्हणजे जेव्हा आपण एखाद्या वर्गाचा विचार करतो तेव्हा त्या वर्गामध्ये जसं मग असे म्हटलं की 50 ते 60 विद्यार्थी असतील तर त्या सर्व विद्यार्थ्यांना जर ही उपकरणं दिसावी असं वाटत असेल, प्रतिकृती आणलेली आपण, मॉडेल आणलेले आपण जर दिसावं, चित्र आणलेलं दिसावं, आकृत्या आणलेल्या दिसाव्यात, तर त्याचा आकार जो आहे तो आकार कसा असला पाहिजे? मोठा असला पाहिजे. कारण पाठीमागच्या बेंचवर बसलेल्या विद्यार्थ्याला सुद्धा ते चित्र किंवा आकृती जी आहे ती आकृती काय झाली पाहिजे? दिसली पाहिजे. आणि म्हणून त्याचा आकार कसा असला पाहिजे? मोठा असला पाहिजे. कारण आकार जर मोठा नसेल तर मग केवळ समोरच्याच विद्यार्थ्यांना ते दिसेल, पाठीमागच्या विद्यार्थ्यांना ते स्पष्ट दिसू शकणार नाही. म्हणून जी काही साधनं उपकरणं आपण दिग्दर्शनामध्ये वापरत असतो त्याचा आकार कसा असला पाहिजे? मोठा असला पाहिजे. म्हणजे सर्व विद्यार्थ्यांना, पाठीमागच्या पण विद्यार्थ्यांना ते दिसू शकेल. त्यानंतर पुढचा उपाय आहे बघा की उपकरणे आणि प्रयोग साहित्य यांचा परिचय विद्यार्थ्यांना करून द्यावा. म्हणजे जेव्हा वर्गामध्ये आपण प्रयोग करून दाखवत असतो, प्रयोगाचं दिग्दर्शन आपण वर्गामध्ये करत असतो, तेव्हा त्या प्रयोगासाठी जे काही साहित्य आपण आणलेलं आहे किंवा जी काही उपकरणं आपण त्या प्रयोगासाठी वर्गात आणलेली आहेत त्याचा परिचय पहिल्यांदा विद्यार्थ्यांना करून देणं गरजेचे आहे. कारण जर परिचय तुम्ही त्या विद्यार्थ्यांना करून दिला नाही तर दिग्दर्शनामध्ये शिक्षकांना वापरलेलं साहित्य नेमकं काय होतं हे विद्यार्थ्यांना कळणारच नाही. आणि त्याची रचना कशी होती किंवा त्याची मांडणी कशी केलेली आहे ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत किंवा ते साहित्य कसं वापरायचं हे जर त्या विद्यार्थ्यांना माहीत नसेल तर त्या विद्यार्थ्यांना तो प्रयोग भविष्यामध्ये करताच येऊ शकणार नाही. किंवा प्रयोगशाळेमध्ये गेल्यानंतर सुद्धा आपल्याला समजा 5-5, 10-10च्या गटानं विद्यार्थ्यांना आपण घेऊन गेलो आणि तो प्रयोग करा असं जर म्हटलं तरीसुद्धा तो प्रयोग विद्यार्थ्यांना करता येणार नाही. का? तर ते साहित्य जे काही वापरलेलं आहे त्याचं नावच माहीत नाही, कसं वापरायचं आहे तेच माहीत नाही आणि मग विद्यार्थ्यांना तो प्रयोग करता येऊ शकणार नाही. म्हणून जे काही उपकरणं किंवा जे काही साहित्य आपण प्रयोगाचं वर्गामध्ये दिग्दर्शनासाठी वापरायला आणलेलं असतं त्या सर्वांचा परिचय विद्यार्थ्यांना करून दिला पाहिजे. त्याची रचना कशी असते ते माहीत करून दिलं पाहिजे. त्याचा वापर करण्याची पद्धती नेमकी कशी आहे हे सुद्धा विद्यार्थ्यांना सांगितलं पाहिजे. त्याचा परिचय आपल्याला विद्यार्थ्यांना करून दिला पाहिजे. म्हणजे विद्यार्थ्यांना ती सर्व उपकरणं माहिती होतील. त्यानंतर पुढील उपाय आहे बघा की प्रयोग करताना योग्य त्या ठिकाणी शिक्षकाने विद्यार्थ्यांची मदत घ्यावी. म्हणजे दिग्दर्शन ही जसं आपण म्हटलं की एक शिक्षक प्रधान पद्धती आहे आणि जरी शिक्षक प्रधान पद्धती असली तरी ज्या ज्या ठिकाणी आवश्यक वाटेल त्या ठिकाणी शिक्षकानं काय केली पाहिजे? विद्यार्थ्यांची मदत ही घेतलीच पाहिजे की ज्याच्यामुळं आपल्याला त्या विद्यार्थ्यांना देखील आपल्या त्या पाठामध्ये सहभागी करून घेता येऊ शकतं किंवा त्या तासामध्ये त्या प्रयोगामध्ये आपल्याला सहभागी करून घेता येऊ शकतं. म्हणजे उदाहरणार्थ जे काही साधनं, प्रयोगाची साहित्य किंवा उपकरणं आपण आणलेली असतात ती उपकरणं विद्यार्थ्यांच्या मदतीनं जर आपण त्या टेबलवर मांडली तर विद्यार्थ्यांना सुद्धा ते हाताळण्याची संधी मिळते आणि त्याचा परिचयसुद्धा त्यांना होतो आणि त्याचबरोबर विद्यार्थ्यांची सुद्धा मदत आपल्याला त्या ठिकाणी घेता येऊ शकते. किंवा तो प्रयोग करत असताना विद्यार्थ्यांना निरीक्षण करायला लावण्याची संधी आपण देऊ शकतो की ज्याच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना आपल्याला सहभागी करून घेता येऊ शकतं. अधूनमधून प्रश्न त्यांना विचारू शकतो की ज्याच्या माध्यमातून आपल्याला विद्यार्थ्यांना सहभागी करून घेता येऊ शकतं. किंवा 2-4 विद्यार्थ्यांना समोर बोलवून ती उपकरणं हातात धरायला लावणं किंवा त्या प्रयोग करत असताना त्या विद्यार्थ्यांची मदत घेतली तरी देखील त्या विद्यार्थ्यांना आपल्याला त्या प्रयोगामध्ये दिग्दर्शनामध्ये सहभागी करून घेता येऊ शकतं. म्हणजे ज्या ज्या ठिकाणी आपल्याला आवश्यकता वाटेल, योग्य वाटेल त्या ठिकाणी काय केलं पाहिजे? शिक्षकाने विद्यार्थ्यांची मदत घेतली पाहिजे की ज्या माध्यमातून त्या विद्यार्थ्यांना आपल्याला पाठामध्ये सहभागी करून घेता येऊ शकतं. त्यानंतर पुढील उपाय आहे बघा की प्रयोगाचे निरीक्षण करण्यास आणि मांडणी करण्यास विद्यार्थ्यांना संधी द्यावी. म्हणजे असं म्हटलं की विद्यार्थ्यांचा जर आपल्याला सहभाग घ्यायचा असेल, विद्यार्थ्यांना देखील त्या दिग्दर्शनामध्ये सहभागी करून घ्यायचा असेल तर काय केलं पाहिजे की त्या प्रयोगाचं निरीक्षण करण्यासाठी विद्यार्थ्यांना सांगितलं पाहिजे आणि प्रयोगाची जी काही उपकरणं साहित्य आणलेली आहे ते मांडणी करत असताना सुद्धा आपल्याला विद्यार्थ्यांची मदत घेता येऊ शकते की जेणेकरून त्या विद्यार्थ्यांना संधी आपल्याला तिथं देता येईल आणि त्यांचा सहभाग नोंदवता येईल. त्यानंतर पुढील उपाय आहे की प्रयोग करत असताना विद्यार्थ्यांना अधूनमधून प्रश्न विचारावेत. म्हणजे जेव्हा
शिक्षक प्रयोगाचं दिग्दर्शन करून वर्गामध्ये दाखवत असतो तेव्हा अधूनमधून त्या विद्यार्थ्यांना प्रश्न विचारले पाहिजेत की हे मी काय साहित्य आता वापरतोय, कुठलं उपकरण वापरतोय, किंवा ते स्पिरिटचा दिवा असेल किंवा काचेची ती नळकांडी असेल, मग त्याच्यामध्ये जे काही मिश्रण आपण ओततोय ते मिश्रणाची नावं असतील, ह्या सर्व गोष्टींवर आधारित काय केलं पाहिजे, अधूनमधून त्या विद्यार्थ्यांना प्रश्न विचारले पाहिजेत. म्हणजे जर आपण प्रश्न विचारले तर त्या विद्यार्थ्यांचं सुद्धा लक्ष तुमच्या त्या प्रयोग दिग्दर्शनाकडे आहे किंवा नाही हे सुद्धा आपल्याला त्याच्या माध्यमातून तपासता येतं आणि त्याचबरोबर विद्यार्थ्यांना देखील त्या प्रयोगामध्ये सहभागी करून घेता येऊ शकतं. म्हणून काय केलं पाहिजे की प्रयोग करत असताना विद्यार्थ्यांना अधूनमधून प्रश्न हे विचारले पाहिजेत. त्यानंतर पुढचा उपाययोजना आहे बघा की प्रयोगाची फळ्यावर आकृती काढावी आणि त्याला नावे दिली पाहिजेत. म्हणजे प्रयोगाचे जो काही प्रयोग आपण वर्गामध्ये दिग्दर्शन करून दाखवणार आहे त्याची आकृती काढणं गरजेचं आहे आणि त्या आकृतीमध्ये जे काही साधनं साहित्य असेल त्याला नावे सुद्धा देणं गरजेचे आहे. म्हणजे कारण प्रयोग दिग्दर्शन करत असताना तो प्रयोग कुठल्या टप्प्याने आपल्याला करायचा आहे, कुठल्या पायऱ्यांनी करायचा आहे, अगोदरची कृती कुठली आहे, त्याच्यानंतरची कृती कुठली आहे, नंतर शेवटची कृती कुठली आहे, हे सगळं या सर्व गोष्टी त्या आकृतीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना स्पष्ट दिसल्या पाहिजे. म्हणजे प्रयोग कुठल्या क्रमाने करायचा आहे हे पण विद्यार्थ्यांना कळू शकेल. आणि त्यासाठी काय केली पाहिजे की ज्या प्रयोगाचं दिग्दर्शन आपण वर्गात करणार आहे त्याची फळ्यावर एक आकृती काढली पाहिजे. किंवा अगोदरच शिक्षकानं काय केलं पाहिजे की गुंडाळी फळा असतो, जो गुंडाळी फळा असतो तो गुंडाळी फळ्यावर अगोदरच घरून ती आकृती काढून आणून तो फळा वर्गामध्ये जर खेळायला लावला तर त्या माध्यमातून सुद्धा त्या प्रयोगाची कृती नेमकी काय आहे ती कृती विद्यार्थ्यांना समजू शकते आणि जी काही उपकरणं साहित्य आपण त्या प्रयोगामध्ये वापरणार आहोत त्याची नावं जर तिथं दिली असतील तर त्याचा परिचयसुद्धा, त्या साधनांचा उपकरणांचा परिचयसुद्धा विद्यार्थ्यांना त्या माध्यमातून देता येतो आणि प्रयोग कसा करायचा आहे, कोणत्या कृतीने करायचा आहे हे विद्यार्थ्यांना त्याच्या माध्यमातून समजू शकतं. त्यानंतर पुढील उपाययोजना आहे बघा की दिग्दर्शन पद्धतीतील प्रयोग ऋतुमानाचा विचार करून निवडावेत. म्हणजे अनेक वेळा शिक्षक जेव्हा वर्गामध्ये जाऊन प्रयोग दिग्दर्शन करून एखादा प्रयोग करून दाखवत असतात तेव्हा ते प्रयोग कुठल्या महिन्यामध्ये किंवा कुठल्या ऋतूमध्ये करायचे ह्याचं एक नियोजन त्या शिक्षकाचं असलं पाहिजे. कारण ऋतुमानाचा विचार करून जर प्रयोग निवडले नाही तरी पण कदाचित तो प्रयोग वर्गामध्ये गेल्यानंतर अयशस्वी होण्याची शक्यता असते. म्हणजे उदाहरणार्थ समजा पावसाळ्यासारखा ऋतू आहे, पावसाळ्याचं वातावरण आहे, बाहेर पाऊस पडत आहे आणि अशा वेळेस मग आपल्याला वर्गामध्ये घर्षणजन्य विद्युतचे प्रयोग जर करून दाखवायचे आहे, म्हणजे घर्षणानं विद्युत कशी निर्माण होते हे आपल्याला माहिती आहे की जसं आपण फार शाळेमध्ये आपण अभ्यासतो की दगडावर दगड घासल्यानंतर त्याच्या घर्षणाच्या माध्यमातून अग्नी निर्माण होते किंवा विद्युत आपल्याला निर्माण करता येऊ शकतं. अशासारखा जो प्रयोग आहे तो प्रयोग जर पावसाळ्याच्या दिवसामध्ये आपण वर्गात जाऊन दिग्दर्शन त्याचं करायला लागलो तर काय होईल, तो प्रयोग अयशस्वी होण्याची शक्यता असते. का तर बाहेर पाऊस पडतोय, बाहेर थंड वातावरण निर्माण झालंय, बाष्पसंपृक्त वातावरण निर्माण आहे आणि अशा वेळेस तुम्ही ते कितीही घर्षण करत राहिला तर त्याच्यामधून अग्नी निर्माण होणार नाही किंवा त्याच्यामधून विद्युत निर्माण होणार नाही. कारण तो पावसाळ्याचे दिवस आहेत आणि पावसाळ्याच्या दिवसामध्ये अशा प्रकारचे प्रयोग जर करायला लागलो आपण तर काय होईल की तो प्रयोग अयशस्वी होण्याची शक्यता असते. म्हणून शिक्षकानं काय उपाययोजना केली पाहिजे किंवा काय दक्षता घेतली पाहिजे की प्रयोग दिग्दर्शन करण्याचा जो कालावधी आहे, ऋतू आहे, महिना आहे, तो विचार करून निवडला पाहिजे की जेणेकरून त्या ऋतूमध्ये आपल्याला ते प्रयोग योग्य पद्धतीनं, यशस्वी पद्धतीनं करता येऊ शकतील. आणि त्यानंतर शेवटचा एक उपाययोजना आहे बघा की प्रयोगाचे निष्कर्ष आणि अनुमान शिक्षकाने स्वतः सांगू नयेत. म्हणजे जो प्रयोग दिग्दर्शन आपण वर्गात करून दाखवतोय त्या प्रयोगाचे निष्कर्ष आणि अनुमान शिक्षकांना स्वतः सांगायचं नाही तर काय करायचं आहे ते विद्यार्थ्यांना काढायला लावायचे. का
तर त्या ठिकाणी त्याच्या माध्यमातून विद्यार्थी तुमच्या प्रयोग दिग्दर्शनाकडे लक्ष देतील, त्याचं निरीक्षण करतील, त्याच्या नोंदी घेतील आणि मग त्या ज्या काही नोंदी घेतलेल्या आहेत त्याच्या आधारावरून ते निष्कर्ष आणि अनुमान काढू शकतील. म्हणजे विद्यार्थ्यांचं लक्ष त्या प्रयोगाकडे आपोआपच राहील आणि त्याचबरोबर विद्यार्थ्यांना विचार करायला संधीसुद्धा आपण त्याच्या माध्यमातून देऊ शकतो आणि विद्यार्थ्यांच्या विचारशक्तीला चालना द्यायचं काम आपण या अध्यापन पद्धतीच्या माध्यमातून करू शकतो. म्हणजे सगळं आयतच जर शिक्षकानं विद्यार्थ्यांना सांगितलं तर मग विद्यार्थी काही त्याच्याकडे लक्ष देणार नाही. म्हणजे त्यांना माहिती आहे की शिक्षक सगळं करून दाखवणार आहे, शिक्षकच निष्कर्ष सांगतायत, अनुमान सांगतायत, मग आपलं कामच काही नाही, आपण फक्त लिहून घ्यायचं काम करायचं आहे. म्हणजे अशा पद्धतीनं असेल तर मग वर्गातले मुलं त्या प्रयोगाकडे दिग्दर्शनाकडे लक्ष देणार नाहीत. म्हणून काय करायचं आहे, शिक्षकांना निष्कर्ष अनुमान स्वतः सांगायचं नाही, त्यांनी सुरुवातीला सांगायचं की ह्या प्रयोगाची कृती मी जी करून दाखवतोय हे तुम्ही लक्षपूर्वक बघा, त्याचं लक्षपूर्वक निरीक्षण करा, त्याच्या नोंदी ठेवा, कारण या सर्वांच्या आधारावर आपल्याला तुम्हीच निष्कर्ष काढायचे आहेत, तुम्हीच अनुमान सांगायचं आहे. असं जर सुरुवातीला प्रयोगाच्या त्या शिक्षकानं विद्यार्थ्यांना सांगितलं तर सर्व विद्यार्थी अतिशय काळजीपूर्वक त्या प्रयोगाचं दिग्दर्शनाचं निरीक्षण करतील, नोंदी ठेवतील आणि शेवटी त्यांना निष्कर्ष अनुमान सांगायला त्याचा फायदा होईल आणि विचारशक्तीसुद्धा त्यांची विकसित त्या ठिकाणी होऊ शकेल. आणि म्हणून काय केलं पाहिजे, शिक्षकानं स्वतः हे सगळं सांगायचं नाही तर विद्यार्थ्यांना ते निष्कर्ष अनुमान जर काढायला लावले तर तो फायदा त्या ठिकाणी होऊ शकतो. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण दिग्दर्शन पद्धती म्हणजे नेमकं काय आहे, दिग्दर्शन पद्धतीचा अर्थ काय आहे, दिग्दर्शन पद्धतीचं स्वरूप काय आहे आणि वर्गामध्ये जेव्हा ही दिग्दर्शन पद्धती आपण वापरत असतो तेव्हा ती प्रभावी व्हावी, यशस्वी व्हावी म्हणून नेमके कोणते उपाय आपल्याला वर्गामध्ये केले पाहिजेत, ह्या गोष्टींची माहिती आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहिलेले आहे. या दिग्दर्शन पद्धतीचे गुण आणि दोष नेमके काय आहेत हे आपण पुढील व्हिडिओच्या माध्यमातून अभ्यासूया किंवा पुढील व्हिडिओच्या माध्यमातून बघूया. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच याला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.